एकदा शिष्य गुरुंना म्हणाला, गुरुदेव, मनात इतकं दाटून येतं की कुणासमोर तरी रडावंसं वाटतं. दुःख सांगितलं की हलकं होतं असं वाटतं. गुरु शांत हसले आणि म्हणाले, रडणं चुकीचं नाही, पण प्रश्न आहे कुणासमोर रडतोस. शिष्य गोंधळला. माणसांसमोर रडलो तर ते समजून घेतात ना. गुरु म्हणाले, काही जण समजून घेतात, काही जण समजून घेत असल्याचा आव आणतात, तर काही जण तुझ्या अश्रूंमध्ये स्वतःचा फायदा शोधतात. माणूस तुझं दुःख ऐकेल पण ते वाहून नेऊ शकणार नाही, कारण त्याच्याकडे ही स्वतःची ओझी असतात. थोडा विराम घेऊन गुरु पुढे म्हणाले, समजा तुझ्या हातात जळता कोळशाचे ओझं आहे. तू ते दुसऱ्याच्या हातात दिलंस तर त्याचा हातही भाजेल, पण कोळसा तरी विजेल का? तो विझवायचा असेल तर पाण्यातच टाकावा लागतो. तसेच तुझं दुःख विझवायचं असेल तर ते भगवंताच्या चरणी ठेवावं लागतं. शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं. मग गुरुदेव, माणसांपुढे कधीच रडू नये का? गुरु प्रेमाने म्हणाले, रडायचं असेल तर त्या परमेश्वरापुढे रड, कारण तो केवळ एकच नाही तर तो बदल घडवतो. माणूस तुला सांत्वन देईल, पण भगवंत तुला सामर्थ्य देईल. माणूस तुझ्या जखमीवर फुंकर मारील, पण भगवंत ती जखम भरून काढेल. गुरु म्हणाले, आणि जगासमोर तिथे हस, कारण तुझं हसू ही भगवंताचीच देणगी आहे. जगाला तुझी वेदना नाही, पण तुझ्या हसण्यातून त्यांनाही धीर मिळू शकतो. शिष्य नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, आज कळलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.